हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी म्हणजे आता संध्याकाळची वेळ झाली आहे, तर मी ना चेहऱ्याला थोडंसं गुलाबजल लावते, कारण माझी स्किन ही त्वचा कोरडी असल्यामुळे मग मी गुलाबजल लावते. म्हणजे कधी लावते कधी नाही लावत, असं नाही की दररोज लावते. तर आज मी उशिराच व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, कारण मी व्हिडिओमध्ये समोरासमोर बोललेली आहे. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आणि चला मग, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बनवली आहे मी खीर, जी की गऱ्याची आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. भांडे हे भांडे घासायचेत मला आता. इथे गावाकडून आलेला हा फ्रेश भाजीपाला आहे. म्हणजे भाजीपाला म्हणजे त्यात फक्त भेंडी आणि गौरीची शेंगे. तर बघा किती फ्रेश आहे, अगदी फ्रेश आहे आणि घरच्या शेतातली. तर असं घरच्या शेतातलं काही खायचं त्याची मजा जरा वेगळीच असते. इथे थोडीशी मी निवडली आहे खिरीसोबत जेवण, म्हणजे तोंडी लावण्यासाठी होईल म्हणून ती करणार आहे मी आता. साधी सिंपलच करणार आहे, फक्त थोडासा लसूण टाकून आणि लाल मिरची पावडर टाकून. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे मी टाकणार नाही आहे, साधीच फक्त तव्यावर थोडीशी बनवणार आहे. कारण ती कोवळी खूप आणि एकदम कोवळी येते, शिजन पण तेव्हाच, त्यामुळे. आणि इथे आपले बाप्पा. तर तिथं हंड्यावर तुम्हाला चाळणीमध्ये भेंडी दिसत असेल, तर ती भेंडी पण सकाळी. तर इथे राहिलेली जी गौरीची शेंगा आहेत ना, ते मी या कंटेनरमध्ये भरून ठेवते, पुन्हा भाजीला कामं येते. इथे 2 डाळ सीताफळे, ते पण गावाकडूनच आणलेले. हे पिकन पण हे नाही पिकणार, कारण हे जरा खाली पडलेलं होतं, तर ते नसतं पिकत. तर ही भेंडी आणि शेंगा मी फ्रीजमध्ये ठेवते. जिरे, लसूण,
आपली भाजी. दूध सांडले तरी दूध सांडले साफ करायचे मला. असे काहीतरी वाढव काम होतं गायला करायला गेलं. चला मग आता आम्ही जेवून घेतो. चपात्या सकाळच्याच आहेत. आज मुलं गावाकडे गेली होती तर ती तिकडनं जेवून आली, त्यामुळे मग चपात्यांची शिल्लक होत्या सकाळच्या. तर ह्या साडीचं आहे ना, म्हणजे जास्त साडी ही मोठी आहे, खूप मिऱ्या येतात त्याच्या. ॲक्च्युली आपल्याला 7-8 मिऱ्या असल्या तर भरपूर होतात, पण याच्या 10 मिऱ्या येतात. त्याच्यासाठी म्हटलं मग यातले ना हा जो पदर आहे ना शिल्लक राहिलेला हा काढून घ्यावा आणि याचंच ब्लाऊज शिवा. कारण याच्यावरचं ब्लाऊज शिवलेलं आहे मी या साडीवरचं. पण ही साडी ना मी वास्तुशांतीसाठी घेतली होती, म्हणजे वास्तुशांतीला पूजेसाठी. तर मला रेड कलरचीच हवी होती आणि मला भेटली तशी, तर त्यामुळे मी हीच घेतली. आणि पूजाच्या वेळेस घेतल्यामुळं कसं घाईघाई ब्लाऊज शिवण्यात आलं, तर ते ब्लाऊज बी एवढं व्यवस्थित बसलं नाही आणि त्याच्यामुळे मग ह्या साडीचा फॉल काढते मी. आणि हा फॉल काढायला जरा जड जातो आहे, म्हणजे हे वरलक असतं ना, तर याची टीप खूप बारीक आहे अशी, त्याच्यामुळे ते ना हळूहळू काढावं लागतं. आणि तसं पण म्हणजे फॉल साडी खराब होऊ नये त्याच्यामुळे मी अगदी हळूहळू असं काढते. आणि ही साडी खूप सुंदर आहे, मला ती खूप आवडती, घातल्यावर खूप उठून दिसती. तर आज तर थोडीच काढली मी, आता उद्या काढीन, जसा वेळ भेटेन तसा घेते मी काढायला. मग नंतर ब्लाऊज पण म्हणजे याला ब्लाऊज शिवायला अस्तर पण आणावं लागेल. पहिलं ब्लाऊज आहे पण ते एवढं व्यवस्थित बसत नाही, ते पण मी दाखवते तुम्हाला. तर हे ब्लाऊज आहे त्याच्यावरचं, आणि अजिबात चांगलं बसत नाही, शिवलंच नाही तिने व्यवस्थित. मग आता त्याच्यामुळंच मला दुसरं ब्लाऊज शिवावं लागते. आणि डबल प्लस कुटाणा झाला आहे की ह्या साडीचा फॉल पण काढायचा, पुन्हा तो फॉल पण बसवायचा, म्हणजे भरपूर असे कुटाणे झालेत. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.